नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सागर भोसले आणि मी सध्या तरी US आणि मायामीमध्ये आहे, क्रूजमध्ये आहे डिस्नीच्या. इथे खूप काय बघण्यासारखं नवीन आहे आणि फिटनेस डायरेक्टर म्हणून माझा जॉब आहे इकडे. आणि खरंच जेव्हा मी इंडियाला आणि यांच्या US मध्ये कम्पॅरिझन करतो फिटनेसमध्ये, तर मोस्ट ऑफ द लेडीज इथे जास्त फिट आहे ॲज कम्पेअर टू दस मॅन. कारण की यांची मेंटॅलिटी आहे की जर तुमची लेडीज फिट असेल तर पूर्ण अख्खं पूर्ण फॅमिली फिट असतं. आता तुम्ही बिलीव्ह नाही करणार, सकाळी 6ला उठून लेडीज पहिला जिममध्ये येतात, ओके, आणि कंटिन्यू 20-30 मिनटं कंटिन्यू रनिंग करतात, स्ट्रेचिंग करतात, योगा करतात. आणि खरंच हे मला खूप चांगलं प्राऊड वाटतं की का ही लोक USA म्हणजे ही लोक अमेरिकन का एवढे अपडेट आहे. कारण की त्याचं पहिलं प्राधान्य कधी पण फिटनेस असतं, ओके. त्यांना म्हणजे इथेही त्यांना म्हणजे असं बघायला गेलात की ते पाणी पण त्यांना इथे कॉम्प्लिमेंटरी नसते. आपण जर एखाद्या हॉटेलमध्ये गेलो इंडियामध्ये तर पाणी आपल्याला कॉम्प्लिमेंटरी असते, पण इकडे पाणी पण त्यांना कॉम्प्लिमेंटरी नसतं. त्याच्याऐवजी त्यांना सेम प्राईसमध्ये त्यांना ॲज अ हार्ड ड्रिंक किंवा सॉफ्ट ड्रिंक त्यांना ऑफर भेटतं. त्याच्यामुळे ती लोक एवढे फिटनेसमध्ये एवढे ॲक्टिव्ह आहात की त्यांना बाहेरून खूप त्याला इन्फ्लिमेशन्स खूप आहे त्यांच्या कंट्रीमध्ये. त्यांना म्हणजे आपलं इंडियनसारखं असं जेवण नाही आहे. त्यांना फास्ट फूड वगैरे पास्ता बर्गर वगैरे हे त्यांना खूप जास्त खायला लागतं. पण त्याच्यामुळे ते लोक ते फिटनेसमध्ये खूप इन्व्हॉल्व झालेले आहे. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, इथे अमेरिकन्स आर काइंड ऑफ इन द 3rd रँकमध्ये आहे इथे पॉप्युलेशन्समध्ये. आणि कुठच्याही इथे फिमेलला जर तुम्ही बघितलं, ते असं तुम्हाला वाटणार पण नाही की ती 2 मुलांची आई आहे किंवा 3 मुलांची आई आहे. ते एवढे फिट आहे. पोस्ट प्रेग्नन्सी जे पॉश्चर आपण जे बघतो, कसे असतात त्यांचे बॉडी स्ट्रक्चर, इकडे तसं अजिबात नाही आहे. इकडे 2-2, 3-3 मुलांच्या आई असतात, पण त्यांचे टमी फ्लॅट, हॅमस्ट्रिंग एकदम, ग्लूट्स वगैरे एकदम परफेक्ट असतं. कारण की ते एवढे जिममध्ये येतात, त्यांचं रेग्युलर पॅटर्न हे करतात आणि ते बाहेर जाऊन एन्जॉयही करतात. पण फर्स्ट प्रिफरन्स इज युअर फिटनेस.